हो, ठीक आहे. हां. नमस्कार, माझं नाव आहे गोविंद पावरा. मी आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गाव तिनिसमाड या गावामध्ये मी आलेलो आहे. तर मित्रांनो, मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, की हा रस्ता बघा, या रस्त्याची काय अवस्था झालेली आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. हा रस्ता पूर्ण खोदला गेलेला आहे किंवा हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. अधूनमधून या रस्त्याची अवस्था खूप गंभीर झालेली आहे. म्हणजे हा रस्ता जवळपास पूर्ण पूर्ण खराब झालेला आहे, वापरण्यायोग्य नाही. तर संबंधित विभागाला माझी विनंती आहे, की या रस्त्याची पाहणी लवकरात लवकर करायला पाहिजे आणि या रस्त्याला लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे. कारण सांगतो आम्ही, तिनिसमाड या गावाचा रस्ता हा आहे मुख्य रस्ता आणि त्या गावातील विद्यार्थी शाळेत शिकायला जात असताना या रस्त्यावरूनच ये जा करत असतात. त्यांच्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. आणि त्या तिनिसमाड या गावातील महिला असो, गरोदर माता असो किंवा एखादी व्यक्ती आजारी पडली असेल तर त्यांच्यासाठी देखील हाच मुख्य रस्ता आहे. जो हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला यायला ॲम्ब्युलन्ससाठी देखील हाच रस्ता असल्या कारणाने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे. आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील दैनंदिन वापरासाठी याच रस्त्याची मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि या रस्त्याची अवस्था खूप गंभीर असल्या कारणाने यावरून ये जा करायला मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर संबंधित विभागाला, संबंधित प्रशासनाला आमची विनंती आहे, की या रस्त्याची पाहणी लवकरात लवकर करायला पाहिजे आणि या रस्त्याला लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर अजून पुन्हा एकदा सांगतो आम्ही, हा रस्ता कुठला आहे, तर महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका आणि या धडगाव तालुक्यातील गाव तिनिसमाड आचपामधून हा रस्ता जातो तिनिसमाडला. हा मुख्य रस्ता आहे आणि लोकेशन आम्ही सांगितलं एक्झॅक्ट हीच आहे. या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे. तर लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अधिक लोकांपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करा.